नमस्कार, मी नीलम स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही म्हणत असाल की मी इथं काय अभ्यास वगैरे करते का? तर तसं काही नाही आहे. मी ते चहा घेतलेला आहे संध्याकाळचा आणि माझं सामान म्हणजे आता 7 ते 8 तारीख आली, 8-9 तारीख आहे आज. पण तरी मी अजून सामानाची लिस्ट वगैरे काही बनवली नाही आहे. ह्या महिन्याचं जे सामान आहे किराणा मालाचं वगैरे, तर त्याच्यासाठी मी इथे लिस्ट बनवते आहे आणि ते मी लिस्ट त्या शॉपमध्ये पाठवून देते त्यांच्याकडे, तर ते घरी आणून देतात सामान मला. त्याच्यामुळे जाऊन घेऊन यायचं काही टेन्शन नाही आहे मला. तर आता हे बनवते जे लागतं ते सामान माझं महिन्याला म्हणजे महिनाभर पुरेल असं ती लिस्ट बनवते आणि त्यांना पाठवून देते. आधी मी जाऊन घेऊन यायचे शॉपमध्ये त्यांच्या, पण आता ते बोलले आम्ही घरी पण आणून देतो. तर म्हटलं ठीक आहे, आपला पण टाईम वाचतोय तोपर्यंत, तर ते देतात आणून मग. आणि इथे माझं संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे करून झालेलं आहे. इथे मी आता मार्केटमध्ये आले आहे भाजी घ्यायला. इथे खूप फ्रेश भाज्या आल्या आहेत आज सगळ्याच. म्हणजे आता हिवाळ्याच्या जरा थोड्या फ्रेशच असतात भाज्या नेहमी, गवार वगैरे. तर मी आता गवार मला आवडते जास्त, त्यामुळे मी गवार सगळ्यात पहिले तर मी गवारच घेते. आणि या इथं ज्या दिसतात आहे ना भाज्या, त्या पण खूप छान आहेत. मेथी वगैरे पण छान आली, तर मी मेथी आणि कोथिंबीर घेणार आहे. आणि फ्रेश आहेत सगळ्या, त्याच्यामुळे म्हटलं 1-2 घेऊन ठेवते एक्स्ट्राची. कोथिंबीर पण एक्स्ट्राचीच घेणार आहे, की फ्रीजमध्ये राहते ती जरा थोडीशी क्लीन करून ठेवली ना व्यवस्थित, तर राहते आठवड्याभर. ते आणि कोथिंबीर ही लागते मला रेग्युलरला, त्याच्यामुळे आता भाजी घेऊन जाते. तर ही मी फ्रेश भाजी घेऊन आली मार्केटमधून. मी खूप जास्त भाज्या नाही आणून ठेवत, कारण जवळच आहे ते भाजीचं मार्केट, त्याच्यामुळं तर जसं लागेल तसं घेऊन येते. तर ही गवार आहे सकाळसाठी, बघूया सकाळी गवार बनवेल किंवा मग दुसरं काय बनवायचं असेल तर. आणि जे मी लिस्ट बनवून दिली होती ना सामानाची, तर ते सामान पण त्यांनी आणून दिले. मी ते डब्यात ठेवण्यासाठी सगळं खाली पिशवीतून ठेवलेलं आहे. पण म्हटलं आता डब्बे जे आहेत ना ते घासूनच ठेवते, कारण आज मला संध्याकाळचा स्वयंपाक काय जास्त बनवायचं नाही आहे. आमच्या तिघांच्या पुरतं खिचडी भात वगैरे बनवेल. मग मी पहिले या भाज्या निवडते आणि मग थोडेसे डब्बे जे आहेत ते आजच घासून ठेवते रात्रीच, म्हणजे सकाळपर्यंत सुकतील. आणि मग त्याच्यामध्ये डब्बे चांगले सुकले त्याच्यामध्ये सामान भरून ठेवते मी. हॅलो, 8:15 वाजलेत आणि हा स्वयं ट्युशनवरून आलाय. काय खाणार आहेस जेवायला? काय खाणार आहेस? पनीर. ते चावी कशाची आहे? जाग्यावर ठेव. उचल पहिले. आत्ताच आवरले सगळं, जाग्यावर ठेवते उचलून. इथे आता माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि अगोदर मी जेवणाचे भांडे जे आहेत तर ते घासून घेते पहिले, आणि मग जे डब्बे काढलेत रिकामे केलेत ते स्वच्छ करायला घेते पहिले. तर म्हणजे माझं ना असं बऱ्याच ज्या वर्किंग वुमन असतात ना, तर त्यांचं मला असं वाटतं की बऱ्याच वेळा असंच होत असतं की त्यांना संध्याकाळचा वेळ मिळतो, तर संध्याकाळचंच थोडंफार किचनचं जे क्लिनिंगचं काम असतं ते करावं लागतं. माझं पण असं होतं की मला दिवसभर असं शॉपमुळे जास्त वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे मग मी संध्याकाळचं जास्त करून जर काही काम नसेल, एक्स्ट्रा स्वयंपाक वगैरे जरी नसेल ना, त्या दिवशी अशी कामं काढते. आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शक्यतो डब्बे वगैरे सगळे घासून घेते आणि मग त्याच्यानंतर घासून क्लीन करूनच ते सामान वगैरे जे असेल ते भरते, कारण की मग स्वच्छ पण राहतं आणि आपल्याला पण दिसायला फ्रेश दिसतं किचन. म्हणजे जेवढं किचन आपण स्वच्छ ठेवलं ना, तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक वगैरे करायला पण असं छान वाटतं. त्याच्यासाठी मग शक्यतो किचन तर माझं क्लीन मी ठेवण्याचा प्रयत्न करते, जेवढा वेळात वेळ काढून असा. तर संध्याकाळचीच वेळ असतो मला, तर बऱ्यापैकी संध्याकाळचीच कामं करते मी ही एक्स्ट्राची. आणि मला असं वाटतं की दिवसाचं काय होतं ना, की करायला सुरुवात केली ना की पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. पूर्ण भांडे डब्बे घासा, पुसा आणि ते लावा. तर संध्याकाळचं जर करून मी संध्याकाळचं धुवून ठेवले नाही डब्बे, तर सकाळपर्यंत सुकतात आणि पटकन मग सकाळी उठल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर ते सामान वगैरे भरून, म्हणजे पुसायचं टेन्शन राहत नाही ना, त्याच्यामुळे मग सुकले की डायरेक्ट त्याच्यात सामान भरून सगळं आपण ठेवून देऊ शकतो. मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी संध्याकाळचीच कामं करते मी अशी. मी हे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेते. आता जवळजवळ 10 वाजलेत. तुम्ही माझा व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा. मी
तर आता तुम्ही बघू शकता इथे किती सगळं सगळं माझं असं डब्बे वगैरे सगळं स्वच्छ करून झालेले आहेत. ह्या काचेच्या बरण्या होत्या त्या पण मी धुवून ठेवलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये मला तूप आणि मसाला वगैरे जो असतो तो ठेवायचा आहे त्याच्यासाठी. त्या पण रिकाम्या झाल्या होत्या, म्हटलं त्या पण वॉश करून घेते मग. आता जे पण सामान माझं आहे काल मी आणलेलं, तर ते सगळं ह्याच्यामध्ये सकाळ भरणार, म्हणजे रात्रभर त्या चांगले सुकतील सगळे डब्बे वगैरे. तर सगळं भांडे घासून झालेले आहेत माझे, आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.